महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या पुणे शहरासाठी आधुनिक आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे याची अत्यंत मोठी गरज बनली आहे। गेल्या काही वर्षात पुणे शहराची लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि दैनंदिन प्रवासाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे। त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या बनली आहे। याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा मोठा बदल घडवून आणण्यासाठी पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारण्यात आला आहे। हा प्रकल्प पुणे महानगर प्रदेशातील नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत आहे। पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजेच पुणे मेट्रो फेज 1 आता मोठ्या प्रमाणात पूर्ण झाला आहे आणि शहरातील 2 प्रमुख मेट्रो मार्गांवर सेवा सुरू झाली आहे। पहिला मार्ग म्हणजे PCMC ते स्वारगेट हा उत्तर दक्षिण मेट्रो कॉरिडॉर। हा मार्ग पिंपरी चिंचवड परिसराला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडतो। या मार्गावर संत तुकारामनगर, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, भोपोडी, खडकी, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, बुधवारपेठ, मंडई आणि स्वारगेट अशी महत्त्वाची स्थानके आहेत। स्वारगेट हे पुणे शहरातील अत्यंत महत्त्वाचे वाहतूक केंद्र मानले जाते। येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मोठे बस स्थानक आहे। त्यामुळे PCMC ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यामुळे शहरातील हजारो नागरिकांना जलद आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळाली आहे। दुसरा महत्त्वाचा मेट्रो मार्ग म्हणजे वनाज ते रामवाडी हा पूर्व पश्चिम कॉरिडॉर। हा मार्ग पुणे शहराच्या पश्चिम भागातील कोथरूड परिसराला शहराच्या पूर्व भागाशी जोडतो। या मार्गावर वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नाल स्टॉप, गारवारे कॉलेज, डेक्कन, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, पुणे महानगरपालिका, सिव्हिल कोर्ट, पुणे रेल्वे स्टेशन, रुबी हॉल क्लिनिक, बंड गार्डन, येरवडा, कल्याणी नगर आणि रामवाडी अशी अनेक महत्त्वाची स्थानके आहेत। या दोन्ही मेट्रो मार्गांमुळे पुणे शहरातील हजारो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे। तसेच शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास आणि प्रदूषण नियंत्रणास देखील मदत होत आहे। पुणे मेट्रो प्रकल्पातील सिव्हिल कोर्ट स्टेशन हे शहरातील सर्वात महत्त्वाचे इंटरचेंज स्टेशन आहे। येथे उत्तर, दक्षिण आणि पूर्व पश्चिम या दोन्ही मेट्रो लाईन्स एकत्र येतात। त्यामुळे प्रवाशांना एका लाईनवरून दुसऱ्या लाईनवर सहजपणे प्रवास करता येतो। पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा विचार करता मेट्रो नेटवर्कचा विस्तार करणे अत्यंत आवश्यक बनले आहे। त्यामुळे पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांवर देखील काम सुरू करण्यात आले आहे। यामधील एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग, ज्याला मेट्रो लाईन 3 असे म्हटले जाते। हा मार्ग सुमारे 23 किलोमीटर लांबीचा असणार आहे। हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारीत उभारला जात आहे। हिंजवडी परिसर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या IT केंद्रांपैकी एक मानला जातो। येथे हजारो IT कंपन्या आणि लाखो कर्मचारी काम करतात। दररोज हजारो कर्मचारी पुणे शहराच्या विविध भागातून हिंजवडी येथे प्रवास करतात। सध्या या मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू असून अनेक ठिकाणी मेट्रो पिलर्स, वायडक्ट आणि स्टेशन बांधकामाची कामे प्रगतीपथावर आहेत। त्यामुळे हा मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यानंतर हिंजवडी ते शिवाजीनगर हा प्रवास काही मिनिटात पूर्ण होऊ शकणार आहे। त्यामुळे IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काही महत्त्वाच्या विस्तारांना मान्यता देण्यात आली आहे। या नव्या विस्तारांमधील सर्वात महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी हा मेट्रो कॉरिडॉर। हा मार्ग पुणे शहराच्या पश्चिम भागापासून पूर्व भागापर्यंत महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणार आहे। या मार्गामुळे खडकवासला परिसरातील नागरिकांना शहराच्या मध्यभागी आणि पुढे हडपसर व खराडीपर्यंत जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे। या मुख्य मार्गासोबतच 2 महत्त्वाच्या उपमार्गिकांनाही मान्यता देण्यात आली आहे। पहिली उपमार्गिका म्हणजे हडपसर ते लोणी काळभोर मेट्रो मार्ग। लोणी काळभोर परिसर हा पुणे शहराच्या बाहेरील भागात वेगाने विकसित होत असलेला भाग आहे। येथे औद्योगिक क्षेत्रे, निवासी प्रकल्प आणि शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात वाढत आहे। दुसरी उपमार्गिका म्हणजे हडपसर बस डेपो ते सासवड रोड मेट्रो मार्ग। सासवड रोड हा पुणे शहराला जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे। भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता या भागात मेट्रो कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। याशिवाय पुणे शहराच्या पूर्वेकडील भागासाठी आणखी एक महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे रामवाडी ते वाघोली मेट्रो विस्तार। या मार्गाची लांबी सुमारे 11 किलोमीटर इतकी असणार आहे। वाघोली हा पुणे शहरातील वेगाने विकसित होणाऱ्या भागांपैकी एक आहे। येथे मोठ्या प्रमाणावर निवासी प्रकल्प, IT कंपन्या आणि शैक्षणिक संस्था विकसित होत आहेत। त्यामुळे या भागाला मेट्रोची जोड मिळाल्यास हजारो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सोय होणार आहे। त्याचबरोबर पुणे शहरातील भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा विचार करून आणखी काही मोठ्या मेट्रो मार्गांचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे।
यामध्ये येरवडा ते कात्रज आणि हिंजवडी ते सिंहगड रोड या 2 मोठ्या भुयारी मेट्रो मार्गांचा समावेश आहे. या प्रस्तावित मार्गांची एकूण लांबी सुमारे 54 किलोमीटर इतकी असू शकते. या मार्गांसाठी सध्या व्यवहार्यता अहवाल म्हणजेच फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्याचे काम सुरू आहे. भविष्यात हे मार्ग मंजूर झाल्यास पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडू शकतो. पुणे मेट्रो प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करणे आणि नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ कमी होतो, वाहनांचा वापर कमी होतो आणि शहरातील प्रदूषण कमी करण्यास देखील मदत होते. एकंदरीत पाहता पुणे महानगर मेट्रो प्रकल्पाचा विस्तार हा पुणे शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. या प्रकल्पामुळे पुणे शहरातील नागरिकांना अधिक आधुनिक, वेगवान आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीशीर व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.